नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. वाहन भत्ता वाढीस मंजुरी मिळालेली आहे. कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा या बातमीतून आपल्याला कळणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बंधूंनो, वाहन भत्ता वाढीस राज्य सरकारने मंजुरी दिल्याने एप्रिल वेतनासोबत वाढीव भत्ता मिळणार आहे. हा वाढीव भत्ता कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार या संबंधातील हे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या प्रवास भत्ता वाढीस प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे तब्बल 2500 शिक्षकांना वाढीव वाहन भत्ता एप्रिल 2026 वेतनासोबत मिळणार आहे. सदर महागाई भत्ताचे दर 50% पेक्षा अधिक झाल्याने प्रवास भत्तामध्ये देखील वाढ लागू करण्यात आलेली आहे. सदर नमूद शिक्षकांना नियमानुसार प्रवास भत्ता व वाढीव महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यास मंजुरी. याशिवाय इतर दैनिक भत्ते, वाहन खर्चाची प्रतिपूर्ती व बदली प्रवास भत्ता सुधारित दराने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पालिका प्रशासन अंतर्गत कार्यरत 2500 शिक्षक कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणे वाहन भत्ता व इतर देय भत्ते व 7वा वेतन आयोग थकबाकीची रक्कम अदा केली जाणार आहे. हे महत्त्वपूर्ण वृत्त आपण बघतात. प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला बातमी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.